ठाण्यातील वाघबीळ परिसरातील गणपती विसर्जनाच्या अडचणी दूर करण्यासाठी स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि समाजसेवक डॉक्टर किरण मनेरा यांच्या वतीने वाघबीळ खाडीवर खास विसर्जन व्यवस्था उभारण्यात आली आहे, ज्यामुळे नागरिकांना आता सहजतेने आणि सुरक्षितपणे विसर्जन करता येणार आहे। दरवर्षी गणपती विसर्जनाच्या वेळी वाघबीळ खाडी किनाऱ्यावर चिखलाचा मोठा त्रास होत असतो। स्थानिक गावकरी आणि भाविकांना खोल चिखलात उतरून गणपती विसर्जन करावं लागत होतं, ज्यामुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत होतं। या परिस्थितींचा विचार करून यावर्षी भारतीय जनता पक्षाच्या ठाणे महानगरपालिकेच्या स्थानिक माजी नगरसेविका अर्चना मनेरा यांनी खाडी परिसरात एक उत्तम विसर्जन व्यवस्था निर्माण केली आहे। या व्यवस्थेत खाडी किनाऱ्यावर एक तरंग प्लॅटफॉर्म उभारण्यात आलाय, ज्यामुळे भाविकांना आता गणपती विसर्जन करताना चिखलाचा सामना करावा लागणार नाहीये। यामुळे गणेश भक्तांना सुरक्षित आणि सोयीस्करपणे विसर्जनाची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे। आज भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघुले यांच्या उपस्थितीत माजी नगरसेविका अर्चना मनेरा आणि स्थानिक नागरिक कार्यकर्त्यांनी या व्यवस्थेचा पाहणी दौरा केला। विसर्जनाची उत्कृष्ट सोय बघून नागरिकांनी अर्चना मनेरा यांचं मनपूर्वक कौतुक केलंय। गावातील गणेश भक्तांनी यावेळी समाधान व्यक्त केलंय, कारण आता त्यांना आपल्या लाडक्या बाप्पाला योग्य पद्धतीनं निरोप देता येणार आहे। वाघबीळ परिसरातील या विशेष व्यवस्थेमुळे गणपती विसर्जनाची प्रक्रिया आता अधिक सुलभ आणि सुरक्षित झाली। अर्चना मनेरा आणि डॉक्टर मनेरा यांच्या या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांच्या समस्या दूर होणार असून गणेश भक्तांसाठी हा एक सकारात्मक बदल ठरणार आहे। आज घोडबंदर भागामध्ये वाघबीळ गावामध्ये आपण बघताय की ही वाघबीळची खाडी आहे आणि या खाडीमध्ये गेली अनेक वर्ष गणपती बाप्पाचं जसं आगमन धूमधडाक्यात होतं तसं विसर्जनही होतं, परंतु हे विसर्जन होत असताना ज्या वेळेला भरती नसते दुसऱ्या दिवशी त्यावेळेला गणेश मूर्ती ह्या खाडीच्या कॉर्नरला येतात आणि मग त्या गणेश मूर्तीचं त्या ठिकाणी वेगवेगळे अवयव बघितले जातात आणि विटंबना ही बघवत नाहीये डोळ्यांनी, आणि हे होऊ नये उशिरा का होईना हे महानगरपालिकेने करायला पाहिजे होतं। परंतु आमच्या या भागातील नगरसेविका अर्चना मनेरा आणि किरण मनेरा यांनी गणेश भक्तांना ही व्यवस्था या ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म उभा केलाय, जेणेकरून गणेश मूर्तीचं विसर्जन हे खोल भागात व्हायला पाहिजे, जेणेकरून ती मूर्ती ही कॉर्नरला येणार नाहीये आणि त्यामुळे गणेश भक्तांना त्या ठिकाणी विसर्जन करताना चांगली व्यवस्था करणे हे आपलं स्वतःचं कार्य समजून स्वतःच्या खर्चाने या ठिकाणी प्लॅटफॉर्म उभा केलाय। माझी वाघबीळ मधल्या सर्व गणेश भक्तांना आणि वाघबीळ गावामधील जे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत त्या ठिकाणी उद्या गणपतीचं आगमन होणार आहे। सर्व गणेश भक्तांनी या ठिकाणी पाहणी करून आपल्या सर्व गणेश मूर्तीचं जसं धूमधडाक्यात आगमन होणार आहे तसंच विसर्जन पण त्या ठिकाणी योग्य पद्धतीने व्हायला पाहिजे आणि हा लाभ त्यांनी या ठिकाणी घ्यावा एवढीच गणेश भक्तांना विनंती करतो। आमचे भारताचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि आमचे विजनरी नेते आमचे देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे उपक्रम राबवतोय, जेणेकरून जेव्हा ही खाडी किनारा असल्यामुळे ना भरती असते, जेव्हा भरती असते ना तेव्हा लोक जास्ती खोल जाऊ शकत नाही, म्हणून आम्ही हा रॅम्प उभारलाय। त्यांनी करून ना श्रीची मूर्ती आपल्याला डीप मध्ये विसर्जन करता येईल, कारण जेव्हा भरती नसते ना तेव्हा श्रींच्या मूर्तीचे अवशेष मूर्तीचे पाठ ना किनाऱ्याला लागतात आणि ते विजिबल आहेत आम्हाला दिसतात, ते बघायला ऍक्च्युली बरं वाटत नाही। म्हणून त्याचा उपाय म्हणून आम्ही हे केलंय की श्रींची मूर्ती डीप मध्ये आपल्याला विसर्जन करतायत। तर मी अपील करते स्थानिक नागरिकांना, फक्त वाघबीळ आजूबाजू एरियाला पण या सुविधांचा लाभ घ्यावा। मॅडम, हा घाट खरं म्हणजे महानगरपालिकेने बनवायला पाहिजे होता, पण तो तुम्ही बनवला, त्याबद्दल काय सांगाल? त्याबद्दल आता जेव्हा परत निवडून येऊ आम्ही तेव्हा बोलूच माझावेत, कारण इथे ना फक्त सगळीकडचा बघा वॉटरफ्रंटचं काम खूप फास्ट चालू आहे, इथे सगळ्यात सोय चालू आहे, कोचर असो गायमुखाचा सगळ्यांचा फास्ट चालू आहे आणि सुविधा इथे काहीच नाहीयेत।
आम्ही ऍज अ सोशल रिस्पॉन्सिबिलिटी पण एक सुविधा उपलब्ध केली आहे. हे काम ऍक्च्युली महानगरपालिकेचं होतं, पण आम्ही सुरुवात केली आहे. आता बघू निवडून येणार तेव्हा याच्यावर बोलेनच मी. किती लोक या विसर्जन घाटाचा लाभ घेत असं मला वाटतं? 2-3 हजार लोक तरी लाभ घेतील असं मला वाटते. ही आकडा पुढे वाढू पण शकतात. तुम्ही लोकांना काय आवाहन कराल? मी लोकांना हेच आवाहन करते, एवढी चांगली सुविधा आम्ही केली आहे तर याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा आणि शिवचूरचे जेवढ्या उल्हासात आपण घेऊन येतो, स्थापन करतो, त्याच उल्हासात आणि हर्षात बाप्पाला पाय बघा. आणि मी वाघोळे साहेबांचा धन्यवाद करते की ते टाइम काढून इथे आले, आम्हाला मोलाचं मार्गदर्शन केला, म्हणून खूप खूप धन्यवाद त्यांचे. घोडबंदर मार्गावरील उड्डाणपुलावर पुन्हा अपघात. एसटी बसगाडी कठड्याला धडकली. शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. घोडबंदर येथील मानपाडा येथे शुक्रवारी सकाळी राज्य परिवहन सेवेची बसगाडी उड्डाणपुलाच्या सुरुवातीला असलेल्या कठाड्याला धडकले. सुदैवानं अपघात झाला तेव्हा बसगाडीमध्ये प्रवासी नव्हते, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. या अपघातामुळे घोडबंदर मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती, तर वारंवार होणाऱ्या अपघातामुळे नागरिक हैराण झाले. गेल्या काही दिवसांपासून घोडबंदर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. अपघात, रस्त्यांची कामे तसेच अपुऱ्या वाहतूक उपाययोजना यामुळे नागरिकांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागतंय. शुक्रवारी सकाळी पुन्हा अपघाताचा फटका नागरिकांना सहन करावा लागला. ठाण्याहून घोडबंदरच्या दिशेने एसटी बसगाडी वाहतूक करत होती. बसगाडी मानपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता उड्डाणपुलाच्या कठड्याला बसगाडी धडकली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बसगाडीमध्ये प्रवासी नसल्याचं पोलिसांनी सांगितलंय. काही दिवसांपूर्वीच पातलीपाडा येथे असेच 2 अपघात अवजड वाहनांचे झाले होते. वारंवार होणाऱ्या या अपघातांमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ऍप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मीनाताई ठाकरे चौकात गोरगरिबांना फळं वाटप. तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त ठाण्यातील कैसलमिल नाका येथील मीनाताई ठाकरे चौकात शिवसेना उपनेते, माजी आमदार, माजी महापौर स्वर्गीय अनंत तरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत असलेल्या मासाहेबांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने मासाहेबांच्या अर्धपुतळ्याला अभिवादन करून गोरगरिबांना फळ वाटप करण्यात आले. मासाहेबांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला व ज्यांच्या मार्गदर्शनाखाली मासाहेबांचा स्मृतिदिन साजरा होत आलाय ते शिवसेना उपनेते स्वर्गीय अनंत तरे यांच्या तसबिरीला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलंय. यानंतर मासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार राजन विचारे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आला. तर मासाहेबांच्या पुतळ्याची पूजा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर मान्यवरांच्या हस्ते गरिबांना फळं वाटप करण्यात आली. या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे माजी खासदार राजन विचारे, शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे, ठाणे शहर समन्वयक संजय तरे, ठाणे जिल्हा महिला उपजिल्हा प्रमुख महेश्वरी तरे, माजी नगरसेविका विद्या कदम,
वृंदावन श्रीरंग विभागाचे विभाग प्रमुख मयूर पैलकर, महिला विभाग प्रमुख नंदा कोथळे, विभाग समन्वयक योगेश भोईर, विभाग प्रमुख हेमचंद राठीवडेकर, विभाग प्रमुख भालचंद्र देसाई, उपविभाग प्रमुख मनोज पाटील, महिला उपविभाग प्रमुख राजश्री सुर्वे, युवासेना शाखा अधिकारी सागर माने, शाखा प्रमुख धनंजय एंडे, उपशाखा प्रमुख मंदार घोरपडे, वृंदावन उपशाखा प्रमुख विलास घाक, महिला उपविभाग संघटक अनुराधा चव्हाण, महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे, भूपेंद्र सिंग आठवल, तुकाराम डोंगरे, डॉक्टर दीपक चांगलानी, बाबू देशमुख, बळीराम दळवी, सूर्यकांत शिंदे, मोहन देशमुख, संजय यादव, संतोष गवई, सुनील भोईर आदी शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सदर कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे शहर समन्वयक संजय तरे व ठाणे जिल्हा महिला उपसंघटक महेश्वरी तरे तसेच आझादनगर शाखेचे शाखा प्रमुख संतोष दंत व महिला शाखा संघटक जयश्री बामगुडे यांनी केले। मला वाटतं शिवसैनिकांचं स्फूर्तीस्थान महासाहेबांचा आज स्मृतिदिन आहे आणि हा संपूर्ण स्मृतिदिन पूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होतोय। आमचे शिवसेनेचे नेते, कोळी समाजाचे नेते आदरणीय कैलासवासी अनंतरावजी तरे साहेब यांच्या माध्यमातून या ठाण्यामध्ये महासाहेबांचा स्मृतिदिन मोठ्या प्रमाणात साजरा करत होते। तीच प्रथा आमचे सन्माननीय संजय तरे आणि आमच्या सौ तरे मॅडम या करत आहेत। या स्मृतिदिनाच्या निमित्ताने गरिबांना फळं वाटप असेल, त्यानंतर काही वया पुस्तकं असतील, या माध्यमातून छत्र्या वाटप असेल, एक कार्यक्रम त्या ठिकाणी करत आहेत। मी त्यांना शुभेच्छा देतो। जय महाराष्ट्र। आज महाराष्ट्राच्या माँसाहेब बाळासाहेबांच्या सहचारिणी, त्यांच्या खंबीरपणे पाठीशी राहणाऱ्या आमच्या महासाहेब आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकावर मायेची पंगड घालणारे आमच्या माँसाहेब, आज त्यांचा 29वा स्मृतिदिन आहे। आणि आदरणीय अनंत तरे साहेब जेव्हा महापौर होते तेव्हा माँसाहेबांचं निधन झालं आणि त्यांनी लगेच हा चौक बांधून घेतला, ज्याला नाव दिलं माँसाहेब मीनाताई ठाकरे चौक। आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज इतकी वर्ष आम्ही त्यांचा स्मृतिदिन, ममता दिन साजरा करतो। आता ते नाही आहेत, परंतु त्यांचे सगळे कार्यक्रम आम्ही चालू ठेवलेले आहेत आणि माँसाहेबांना आम्ही कधी विसरू शकत नाही। माँसाहेबांचा आम्ही पुतळा लावण्यासाठी शासनाकडे जवळजवळ 25 वर्ष पाठपुरावा करतोय, परंतु शासन सगळीकडे पुतळ्यांना परवानगी देत आहे, परंतु आम्हाला माँसाहेबांचा पुतळा लावायला परवानगी देत नाहीये। तर मी सांगेन की आम्ही ज्या वेळेला आम्ही त्यांचा पुतळा या चौकात लावू शकू, त्या वेळेला खरी माँसाहेबांना आमच्या